नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी खूप अशा सोप्या पद्धतीने ना एक चटपटीत अशी रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी ते मी कोबी किसून घेतलेला आहे, एक गाजर किसून घेतलं आहे, कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, मैदा घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे, आलं लसूण घेतलेला आहे, थोडासा कांदा जो आहे तो मोठाही चिरून घेतला आहे आणि सॉसेस घेतलेले आहे, थोडंसं व्हिनेगर आपल्याला लागणार आहे। तर हा जो कोबी आहे ना तो मी एका परातीमध्ये काढून घेतला आहे। त्यामध्ये आता गाजर मिक्स करायचं आणि यामध्ये ना आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा आहे ना तोही घालायचा आहे। कांदा इथे बारीक चिरलेला मी सगळा वापरते, पण आलं आणि लसूण जे आहे ना त्यातलं थोडासा पार्ट मी मागे ठेवत आहे, कारण तो आपल्याला पुढे लागणार आहे। लसूण आणि आलं थोडंसं जास्तच वापरायचं यामध्ये। त्यानंतर जी बाकीचे सॉसेस आहेत ना तेही वापरणार आहे। यामध्ये ना 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि 3 ते 4 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं आहे मैदा। आता यामध्ये सॉसेसमध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, त्यानंतर सोया सॉससुद्धा घातलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो सॉस। आता इथे बाकीच्या सॉसपेक्षा ना टोमॅटो सॉस मी थोडंसं जास्त वापरलेलं आहे। शेजवान चटणी आहे ती पण यामध्ये घालायची आणि खूप छान टेस्ट येते आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि एकत्र असं याचं एक पीठ मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये ना ह्या भाज्या ज्या आहेत ना याला बरंचसं पाणी सुटतं, कारण आपण यामध्ये मीठ पण लगेच घालतोय, त्यामुळे याला फार वेळ तसंच न ठेवता आपल्याला ना ह्याचे लगेचच असे छोटे छोटे गोळे पण करून घ्यायचे आहेत। खूप वेळ इथे यामध्ये असंच हे पीठ ठेवायचं नाही आहे, जरा इथे पटपट हात चालवायचा आहे। तर इथे मी आता एकीकडे तेल पण तापायला ठेवणार आहे, तोपर्यंत मी एकीकडे हे गोळे लगेच असे बनवून घेत आहे। आता तुम्ही इथपर्यंत ही रेसिपी जर बघितली आहे ना तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय बनवत आहे। तर मला पटकन कमेंट करून लवकर सांगा की मी इथे काय बनवत आहे। आता ही मुलांची डिमांड होती, अचानक गोष्टी ठरलेल्या की यामध्ये 1-2 इन्ग्रेडियंट मला अजून पाहिजे होते, पण ते काय आणणं शक्य झालं नाही, त्यामुळे मी ते टाकले नाही। तर यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची टाकू शकता, पातीचा कांदा जो आहे ना तोही यामध्ये घालू शकता, पण आता ऐन वेळेला माझ्याकडे ह्या गोष्टी काही नव्हत्या, त्यामुळे मी त्या टाकल्या नाहीत। आता तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये हे एक एक करून गोळे सगळे सोडायचे आणि छान असा खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम थोडी कमी जास्त करायची आणि एकसारखं त्याला खरपूस तळल्या गेले पाहिजेत हे। तर हे बघा इतके छान हे तळून झालेले आहेत। अशाच प्रकारे मी पुढचेही सगळे गोळे आता तळून घेणार आहे। मुलं घरी असली ना की मुलांची रोज वेगवेगळी काहीतरी डिमांड असते आणि बाहेरचं तरी आपण किती देणार त्यांना खायला, त्यापेक्षा घरीच असं थोडंफार बनवून दिलं ना की मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही बरं वाटतं की आपणही काहीतरी वेगळं आज ट्राय केलं। तर तशाच प्रकारे आज ही वेगळी रेसिपी मी ट्राय करायची ठरवलेली होती आणि खूप छान झाली होती, टेस्टला अगदीच मस्त झाली होती, मुलांनी खूप आवडीने खाल्लेली आहे। तर हे बघा इथे ही दुसरी बॅचही मी लगेचच फ्राय करून घेत आहे। जरा चांगला खरपूस लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आणि एकीकडे मी आता हे जे लोखंडाची कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये आलं लसूण कांदा सगळे सॉसेस थोडे थोडे घालायचे आणि हे हाय फ्लेमवरच आपल्याला जरासं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मग मी आता कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड केलेली आहे आणि हे सगळं एकत्र ॲड केलं ना की मग यामध्ये हे तळून ठेवलेले गोळे घालायचे आणि मस्त असं एक मिनटं हे सगळं एकत्र एकजीव करून ना चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपले हे व्हेज मंचुरियन तयार आहेत। एकदा नक्की ह्या सोप्या पद्धतीने ट्राय करून बघा। भेटूयात पुढच्या व्हिडिओत। बाय बाय।